नमस्कार शेतकरी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे कृषी सल्लागार या यूट्यूब चॅनलवर। शेतकरी मित्रांनो, आज आपण 04847 या खताबद्दल बोलणार आहोत। शेतकरी मित्रांनो, आपण यूट्यूबवर प्रथम 04847 या खताबद्दल व्हिडिओ बनवत आहोत, कारण आजपर्यंत यूट्यूबवर या खताबद्दल माहिती नाहीये। चला तर शेतकरी मित्रांनो, मग आपण बघू की 04847 या खताचे वैशिष्ट्य काय काय आहेत, हे खत कधी वापरायला पाहिजे, सोबतच हे खत वापरल्यानंतर आपल्याला काय काय फायदा होणार आहे, ही सगळी माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघू। चला तर शेतकरी मित्रांनो, मग आपण बघू की 04847 या खताचं वैशिष्ट्य काय काय आहेत। शेतकरी मित्रांनो, या खताच्या दोन टेक्नॉलॉजी आहेत, एक पॉलीफॉस्फेट व दुसरी म्हणजे ऑर्थोफॉस्फेट। तर आपण बघू की पॉलीफॉस्फेट म्हणजे काय। शेतकरी मित्रांनो, पॉलीफॉस्फेट म्हणजे फॉस्फरस व यासोबत बाकीचे जे न्यूट्रिएंट असतात, म्हणजेच आपले मायक्रोन्यूट्रिएंट्स, हे जमिनीतून आपटेक करण्याचं काम पॉलीफॉस्फेट ही टेक्नॉलॉजी करत असते। सोबतच ऑर्थोफॉस्फेट म्हणजे फॉस्फरसला लवकर झाडांना उपलब्ध करून देणे, हे काम ऑर्थोफॉस्फेट टेक्नॉलॉजी करते। सोबतच ऑर्थोफॉस्फेट हे नेहमी झाड हिरवे ठेवते, म्हणजेच प्रकाश संश्लेषणासाठी ऑर्थोफॉस्फेट हा खूप महत्त्वाचा रोल निभावतो। चला तर शेतकरी मित्रांनो, मग आपण पुढे बघू की 04847 हे खत वापरल्यामुळे आपल्याला काय काय फायदा होणार आहे। शेतकरी मित्रांनो, 04847 या खतामध्ये 0% नायट्रोजन, 48% फॉस्फरस व 47% पोटॅशियम आहे। 48% फॉस्फरस असल्यामुळे मुळांचा विकास होतो। पिकाची मुळे ही जड, मजबूत व सक्षम बनतात, जेणेकरून आपलं पीक नेहमी उभे राहते। मुळे अन्नद्रव्य घेऊ लागतात व सोबतच तुमच्या मातीचा किंवा पाण्याचा पीएच जास्त असला तरीही त्याला 04847 हे खत प्रतिकारक असते। म्हणजेच बाकी खते पीएच जास्त असल्यामुळे न्यूट्रल होतात, पण या खताला याचा काही फरक पडत नाही। या खताच्या वापरामुळे आपल्या पिकाची फुल सेटिंग, फळ सेटिंग खूप चांगल्या प्रकारे होते। फुल जास्त प्रमाणात निघतात, फळाला रंग येतो, फळाचा आकार वाढतो, चकाकी येते। सोबतच खालच्या पिकाला म्हणजे अद्रक, हळद, कांदा, कोबी यासारख्या पिकाला फुगवणीसाठी 04847 हे खत खूप चांगल्या प्रकारे काम करते। सोबतच फुलगळ, फळगळ ही रोखते। हे खत पिकाला पिवळे पडू देत नाही। चला तर शेतकरी मित्रांनो, मग आपण पुढे बघू की हे खत कधी वापरायला पाहिजे व याचा डोस कसा। शेतकरी मित्रांनो, मधल्या काळात म्हणजेच फुले येत असताना किंवा पिकाची फुगवण करायची असल्यास व सोबतच फळे पोसण्यासाठी पिकाच्या शेवटच्या काळात या खताचा वापर करावा। या खताचं प्रमाण म्हणजे फवारणीसाठी 2 ते 3 ग्राम प्रति 1 लिटर पाणीसाठी व ड्रीपसाठी 3 किलो प्रति 200 लिटर पाणीसाठी या खताचा वापर करावा। योग्य वेळी या खताचा वापर केल्यास आपल्याला चांगला उत्पन्न मिळेल व उत्पन्नात वाढ होईल। शेतकरी मित्रांनो, ही माहिती जर तुम्हाला आवडली तर आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।